पाहिजे. दादाचं नाव चैत्यभूमीला दिलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, निळ्या ध्वजाचा, पंचरंगी ध्वजाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा विलास पासवान साहेबांचा, उत्तराग पासवानचा आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. महाराष्ट्रामध्ये लोकजनशक्ती पार्टीचं धरणे आंदोलन आहे. दादर इथं चैत्यभूमीचं नाव देण्यासाठी आमचं आंदोलन आहे आणि इतर अनेक मागण्या आहेत त्या. पण आमची पहिली मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दादरचं रेल्वे स्टेशनचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी देण्यात यावा. याच्यासाठी महाराष्ट्रात आमचं लोकजनशक्ती पार्टीचं धरणे आंदोलन चालू आहे. याच्यासाठी आमचं आज आंदोलनाचे जोपर्यंत आमचं होणार नाही तसं आम्ही मुंबईमध्ये 2 तारखेला पुन्हा आम्ही बसणार आहोत आणि उपोषणला तिथं सुद्धा काय नाही मंजूर झालं तर 7 तारखेला. म्हणून आमच्या लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने सगळ्या पक्षाच्या वतीनं चौकट महाराष्ट्रामध्ये आज लोकजनशक्ती पार्टीचे सगळ्या नेत्याच्या तर्फे सगळ्याच्या वतीनं जिल्हाध्यक्षातर्फे सगळ्याच्या वतीनं आंदोलन करायला सांगितलं आहे. आम्हाला आदेश दिलेला आहे. त्यासाठी लोकजनशक्ती पार्टीनं आज SDU कार्यालयावर धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. आणि पैसे पडलेले नाही दिवाळीपासून काय काय लोकांच्या. त्यासाठी आम्ही तहसीलदारला निवेदन द्यायला आम्ही दुसरी मागणी बरं का. पुन्हा लाडक्या बहिणीच्या केवायसी नाही झालेल्यामुळं काही लोकांना पैसे भेटणार गेले त्याच्यासाठी दुसरी मागणी आहे आमची. पुन्हा जी तिसरा मागणी अशी आहे की उत्पन्नाचं एकवीसचं उत्पन्न आहे ती लोकांना देत नाही ती पूर्ण पहिले आहे. त्यासाठी आमची तिसरी मागणी अशी आहे की 50,000 उत्पन्न देण्यात यावा लवकरची लवकर वाढ द्यावा म्हणून आमची मागणी तिसरी. शिधापत्रिका ज्या लोकांना नवीन राशन कार्ड मिळायला गेले त्यांचे पिळवणूक व्हायला लोक परेशान आहेत सध्या. इकडे तिकडे कागद काय पुन्हा गेले ही एक आमची शिधापत्रिका देण्याबाबत ती एक आहे. 6वी मागणी दलित वस्तीवर जे बांधकामं रोड ही रस्ते आहेत त्याला जे अडचणी आहेत त्याला घर जागा नाहीत उपलब्ध करून देण्यात यावा. 7वी मागणी निराधार योजनामध्ये लोकांना लाडक्या बहिणीचे त्यांना वाटप काही जणांचे अनेक अर्ज नाहीत त्यांचे दाखल करण्यात यावा अशी मागणी आहे. 10वी मागणी शासकीय गायरान जमिनी धारकांच्या नावावर करण्यात यावा. याच्यासाठी आमची लोकजनशक्ती पार्टीची दुसरी इकडे तहसीलदारसाठी घेण्याची मागणी. धन्यवाद. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा इंदिरा गांधी योजना या योजनेमध्ये मागील कार्यकाळात जे काय लाभार्थ्यांचे शासकीय अनुदान जे रखडले होते प्रलंबित राहिलेले होते समजा रजिस्ट्रेशन करणे KYC करणे किंवा अद्ययावत करणे अशा कारणामुळे जे काय प्रलंबित राहिलेले रक्कम अनुदान स्वरूपातली जी रक्कम आहे ते माननीय शासनाने त्या लाभार्थ्यांची रक्कम उपलब्ध करून एक रकमी संबंधित लाभार्थ्याला वाटप करावे ही मुख्य मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही उपस्थित करत आहेत. बरेच निराधार वृद्ध लोक किंवा एकल महिला जे त्रस्त आहेत त्यांना जे शासनाकडून मिळणारं जे अनुदान असतं ते अनुदान मागील कार्यकाळात ठप्प झालं होतं. ते अद्ययावत रजिस्ट्रेशन करून KYC करून पुन्हा चालू झालं परंतु त्या लोकांना फक्त चालूमधलंच अनुदान मिळालं आहे. 5-6 महिने वर्ष 6 महिन्यापासून जे काय प्रलंबित ठेवलं होतं किंवा स्थगित ठेवलं होतं ते एकत्रितरित्या त्यांचं मानधन उपलब्ध करून माननीय शासनाने तशी तरतूद करून त्या लाभार्थ्यांच्या अकाउंटला जमा करावे ही प्रमुख मागणी मी ह्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयामार्फत मी सादर करीत आहे. हे मेहरबान साहेबांनी दखल घेऊन कार्यालयाकडे याची उचित मागणी लावून धरावी हे नम्र विनंती आहे. बाकी इतर तर मागण्या हे आमचे नेते
राजाभाऊ गायकवाड साहेबांनी तर सादर केलेलं आहे. जे काही राहिले होते ती माझ्यातर्फे ही मागणी मी सादर केलेली आहे. शक्य होईल तेवढी मेहरबान साहेबांनी तात्काळ तेवढी तातडीने, कारण आता हे उन्हाळा अजूनसुद्धा वृद्ध लोक तहसील कार्यालयात चक्रा मारत आहेत. त्यांच्या आता हे समाधान योजनाचे शिबिर लागू केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज समाधान योजना जे आता सध्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे, त्या माध्यमातून पण शक्य होईल तेवढ्या कामाचा निपटारा करण्यात यावा ही विनंती आहे.